एक बाउल मी इथे मुगाची बिना सालाची डाळ घेतली आहे आणि ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेते। आता त्याच बाउलनी उडदाची डाळ सुद्धा मी घेतली आहे। ही डाळ सुद्धा बिना सालाची आहे। आता या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेते आहे। 2 ते 3 पाण्याने या डाळी अगदी स्वच्छ धुवून घेते आणि आता त्यामध्ये भरपूर पाणी घालते। भरपूर पाणी घालून 6 तासासाठी मी ही डाळ भिजत घालते। 6 तासानंतर बघा अगदी डाळी मस्त भिजलेल्या आहेत। आता यातलं एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलं आणि आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी या डाळी घालते आहे। यामध्ये अजिबात पाणी न घालता अगदी थोडीशी डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि अगदी याची बारीक स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। बघा अगदी मस्त ही स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे, कारण आपण थोडी थोडी डाळ यामध्ये घातली। आता ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे। इथे आपल्याला थोडंसं पेशन्स हवं, कारण ही डाळ लवकर बारीक होत नाही, त्यामुळे अगदी थोडीशी डाळ घालायची आणि 4 ते 5 मिनिट या एका बॅचला लागतात। बघा आता दुसरी ही डाळ मी याचप्रमाणे वाटून घेतली, याची सुद्धा अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आणि आता ही पेस्ट सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घेते आणि शिल्लक राहिलेली डाळ सुद्धा मी पहिल्याचप्रमाणे अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली। आता हे सगळं बॅटर मी भांड्यामध्ये काढून घेते। आता सगळं डाळी व्यवस्थित काढून झाल्या आहेत, त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ घालते आहे आणि हे व्यवस्थित फेटून घेते। आता इथे तुम्ही हिरव्या मिरच्या, ओलं किंवा सुक्या खोबऱ्याचे काप घालू शकता, कढीपत्त्याचे पाणी घालू शकता। मी मात्र हे प्लेन करते आहे, त्यामुळे फक्त यामध्ये मीठ घातलं आणि अगदी व्यवस्थित हे फेटून घेते। 4 ते 5 मिनिट मी असं सलग फेटून घेते, त्यामुळे हे बॅटर अगदी हलकं होतं आणि याची क्वांटिटी सुद्धा वाढते। बघा अगदी हलकं हे बॅटर झालेलं आहे आणि क्वांटिटी सुद्धा याची वाढलेली आहे। आता मी यातलं अगदी थोडंसं बॅटर घेतलं आणि वाटीमध्ये पाणी घातलं, त्यामध्ये हे बॅटर घातलं। बघा अगदी वरती तरंगत आहे, म्हणजे आपलं बॅटर अगदी व्यवस्थित फेटून झालेलं आहे। अगदी हलकं हे बॅटर झालं। आता मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि त्यातलं बॅटर घेतलं। दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं। आता मी दुसऱ्या हातावरती हे बॅटर ठेवलं आणि आता व्यवस्थित याचा वडा थापून घेते। वडा थापून झाला आहे, मी बोटाला पाणी लावून घेतलं आणि मधोमध याला छिद्र करून घेतलं आणि अगदी व्यवस्थित हा मेदूवडा तयार झाला की गरम तेलामध्ये हा सोडून घेते। गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे। मिडियम फ्लेमवरती मी हे सगळे मेदूवडे तळून घेते। बाकीचे सुद्धा मेदूवडे याचप्रमाणे मी तयार करून घेतले आणि या तेलामध्ये सोडून घेतले। उडदाच्या डाळीचे तयार केलेल्या मेदूवड्यांमुळे कुणाकुणाला पित्ताचा ॲसिडचा त्रास होतो, तेव्हा तुम्ही याप्रमाणे दोन्ही डाळी वापरून मेदूवडे तयार करा। चवीला अतिशय छान लागतात आणि अजिबात पित्ताचा ॲसिडचा त्रास होत नाही। आता हे मेदूवडे मी दोन्ही साईडने व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घेतले आणि काढून घेते। बघा याला रंग अगदी मस्त तयार झाला आहे आणि चवीलाही अशाप्रमाणे दोन्ही डाळी वापरून मेदूवडे तयार करून पहा, अतिशय छान लागतात। आणि बाकीचे शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी याचप्रमाणे मेदूवडे तयार करून घेते। आता इथे मी अगदी प्लेन सांबार केला आहे, तो यावरती घालते आणि अगदी मस्त परफेक्ट असा हा दोन्ही डाळी वापरून मेदूवडा तयार झाला। तेव्हा तुम्ही अशाप्रमाणे हे दोन्ही डाळी वापरून करून पहा, चवीला अतिशय छान लागतात आणि अजिबात यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास होणार नाही। मी तुम्हाला एक मेदूवडा तोडून दाखवते। बघा वरती छान क्रिस्पी आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असा हा मेदूवडा तयार झाला। तेव्हा नक्की तुम्ही याप्रमाणे मेदूवडे करून पहा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा। आता इथे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घालते आणि एका भांड्यामध्ये काढते। आता 3 बटाटे मी इथे सोलून घेतले आहे, कच्चे बटाटे आहे आणि हे बटाटे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घालते। अगदी रफली मी कट करते आहे। तिन्ही बटाटे मी याचप्रमाणे कट करून घातले आणि आता हिरव्या मिरच्या सुद्धा मी तोडून घालते। 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि पाणी न घालता बघा याची छान पेस्ट तयार करून घेतली। आता तांदळाच्या पिठामध्ये मी बटाट्याची पेस्ट घालून घेते
आता त्यामध्ये 1 चम्मच चिली फ्लेक्स घालते आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आता इथे थोडंसं पाणी घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट लागून होती त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी या पिठामध्ये घातलं आणि 2 चम्मच यामध्ये आंबट दही घालते आहे. त्यामुळे चव अगदी छान येईल आणि फर्मेंट केल्यासारखी याचं बॅटर तुम्हाला लागेल. बघा मिक्स करत करत मी अगदी व्यवस्थित याचं बॅटर तयार करून घेतलं. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालते आणि त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं घातलं. जिरं फुललं की मग आपलं हे तयार बॅटर तांदळाच्या पिठाचं यामध्ये घालते. सगळं बॅटर मी यामध्ये घातलं. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती हे सगळं पीठ व्यवस्थित शिजवून घेते आहे. अगदी थोड्याशा तेलामध्ये हे बॅटर शिजवून घ्यायचं आणि अगदी 2 ते 3 मिनटात हे पीठ तयार होतं. आता हे पीठ पॅनला सोडायला लागलं आहे, म्हणजे आपलं अगदी व्यवस्थित हे पीठ तयार झालं आहे. आता मी हे पीठ थंड करायला ठेवलं आहे. मी यामध्ये आणखी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि थंड झाल्यावरती बघा हे छान मळून घेतलं. मळत मळत याचा अगदी व्यवस्थित घट्ट गोळा तयार केला. आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि तयार पिठातला छोटासा गोळा घेतला आणि याचा व्यवस्थित आता वडा थापून घेते आहे. आता हा वडा थापून झाला आहे. मी बोटाला परत तेल लावून घेतलं आणि मधोमध याला छिद्र करून घेते. दोन्ही साईडने व्यवस्थित याला छिद्र करून घ्यायचं आणि मेदूवड्याचा आकार द्यायचा. बघा अगदी व्यवस्थित याला मेदूवड्याचा आकार दिला आहे. आता मी हा तयार मेदूवडा एका प्लेटवरती काढते आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा पहिल्याचप्रमाणे छोटासा गोळा घ्यायचा. त्याचासुद्धा अगदी व्यवस्थित वडा थापायचा आणि दोन्ही साईडनी मधोमध छिद्र करून हा सुद्धा मेदूवडा तयार करून घ्यायचा. हा सुद्धा मेदूवडा तयार झाला. त्याच प्लेटवरती काढते आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी मेदूवडे तयार करून घेतले आणि गरम तेलामध्ये हे मेदूवडे सोडते आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियम ठेवायचे. मिडियम फ्लेमवरती हे मेदूवडे तळून घ्यायचे. एक एक करून सगळे मेदूवडे मी गरम तेलामध्ये सोडले आणि पहिली साईड व्यवस्थित तळून घ्यायची आणि नंतरच मग दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे मेदूवडे तळून घ्यायचे आहे. तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट तुम्ही असे मेदूवडे तयार करू शकता. चवीलाही अतिशय छान लागतात आणि अगदी झटपटसुद्धा होतात. वेळेवरती तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असेल तर तुम्ही झटपट असेही मेदूवडे तयार करू शकता. दोन्ही साईडने व्यवस्थित हे मेदूवडे तयार करून झाले आहेत, तळून झाले आहे. आता मी हे मेदूवडे काढून घेते. बघा याचा रंग अगदी मस्त आला आहे आणि अगदी झटपट असे हे तांदळाच्या पिठाचे मेदूवडे तयार होत आहे. आता शिल्लक राहिलेले मेदूवडेसुद्धा मी याच गरम तेलामध्ये एक एक करून सोडून घेते आणि दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेते. दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले आहे. आता ही मेदूवडे सुद्धा मी काढून घेतले आणि अगदी झटपट असे तांदळाच्या पिठाचे मेदूवडे तयार झाले. कुठल्याही सॉससोबत चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी मस्त चवीला लागतात. तेव्हा कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी जाड पोहे घेतले आहे आणि हे जाड पोहे भरपूर पाण्याने 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे यामधली जी डस्ट असेल ती निघून जाते. आता 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले. आता एका गाळणीवरती काढून घेते आहे आणि त्यामुळे यातलं सगळं पाणी खाली नितळेल आणि 5 मिनिटासाठी हे पोहे व्यवस्थित मुरतीलसुद्धा. आता हे पोहे मी साईडला ठेवते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता भरपूर इथे मी कढीपत्त्याचे पाने घेतले, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे, ते सुद्धा यामध्ये घालते. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता मिक्सरला बघा असं जाडसर मी वाटून घेतलं. आता 5 मिनिटांनंतर पोहे छान मुरले आहे. एका मोठ्या प्लेटवरती हे पोहे काढून घेते. आता हे पोहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. मळत मळत अगदी घट्ट असा आहे आम्ही पोह्यांचा गोळा तयार करून घेतला. त्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ घालते. तांदळाच्या पिठामुळे हे मेदूवडे अगदी कुरकुरीत होतात. आता इथे मी तांदळाचं पीठ 4 चम्मच घातलं आणि 1 बटाटा
बॉईल करून घेतला तो किसून घातला, 1 चमच तीळ घातले, 1 चमच चिली फ्लेक्स घालते आहे आणि रंगाप्रती अर्धा चमच हळद घातली, अर्धा चमच लाल तिखट घातलं, 1 चमच धने पावडर घालते आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या मिरचीचं वाटण घालते. आता चवीनुसार मीठ घालायचं 1 चमच आणि आंबट दही घालायचं. आंबट दह्यामुळे या मेदूवड्यांना सुद्धा खूप छान चव येते. आता दही घातल्यावर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याचा आपल्याला मिक्स करत घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित याचा घट्ट गोळा तयार झाला. आता इथे मी हाताला तेल लावून घेतलं. दोन्ही हाताला तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि याचा वडा थापून झाला की याला सुद्धा मधोमध छिद्र करून घ्यायचं. बोटाला तेल लावून मी दोन्ही साईडनी याला व्यवस्थित छिद्र करून घेते आहे आणि मेदूवड्याचा आकार देते. अगदी झटपट असे हे पोह्यांचे मेदूवडे होते. आपण नेहमी पोह्यापासून बटाटा पोहे करतो, कांदे पोहे करतो, तुम्ही अशा प्रकारे पोह्यांचे मेदूवडे करून पहा. चवीला अतिशय छान लागतात आणि झटपट होतात. आता सगळेच मेदूवडे मी याचप्रमाणे तयार करून घेतले आणि अगदी कडकडीत गरम तेलामध्ये हे मेदूवडे सोडून घेते आणि गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली. एक एक करून सगळे मेदूवडे या गरम तेलामध्ये सोडते आणि पहिली साईड व्यवस्थित तळून घेते. पहिली साईड व्यवस्थित तळून झाली की मग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग हे अगदी झटपट असे पोह्यांचे मेदूवडे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले आहे. मी काढून घेते आहे. चवीलाही अतिशय छान लागतात हे पोह्यांचे मेदूवडे आणि अगदी झटपटसुद्धा होतात. तेव्हा तुम्ही नक्की पोह्यांचे मेदूवडे करून पहा आणि कसे वाटले तर मग मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. बघा आता बाकीचे शिल्लक राहिलेले मेदूवडेसुद्धा मी या तेलामध्ये सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवरती पहिले आणि दोन्ही साईड व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घेतले आणि हे सुद्धा मेदूवडे काढून घेतले आहेत. तुम्ही कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता. खरं तर या मेदूवड्यांना कशाची गरज लागत नाही, तुम्ही असेच खाऊ शकता. मी टोमॅटो सॉससोबत हे मेदूवडे देते आहे. तेव्हा कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की लाईक करा. आता इथे मी कढईमध्ये पाणी घालते, 2 वाटी पाणी घालते आहे आणि त्यामध्ये 1 चमच तेल घालायचं. चवीनुसार 1 चमच मीठ घातलं आणि आंबट दही यामध्ये 2 चमचे घालते. एक बारीक चिरून मी मिरची घातली आणि थोडीशी कडपत्त्याचे पानेसुद्धा चिरून घातले. 1 चमच चिली फ्लेक्स घातले. तुम्ही इथे फ्रेश लाल मिरचीसुद्धा कट करून घालू शकता. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि पाण्याला उकळी यायच्या आधी यामध्ये 1 वाटी बारीक रवा घातला आणि हा रवा मी लाटण्याने मिक्स करून घेते, त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. आता मी हा सगळा रवा लाटण्याने मिक्स करून घेतला, त्यामुळे अजिबात यामध्ये गुठळ्या तयार झाल्या नाही. अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा संपूर्ण शिजवून घ्यायचा आहे. आता हा रवा कढईला सोडायला लागला आहे, म्हणजे आपलं हे पीठ तयार झालं आहे. आता झाकून ठेवते आहे. फक्त 2 मिनटासाठी मी याला वाफ येऊ देणार आहे आणि 2 मिनटानंतर अगदी व्यवस्थित आपला हा रवा शिजवून झाला आहे. थंड करायला मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि थंड होईपर्यंत पातळ पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर तयार करून घेते. आता ही तयार पावडर मी त्या थंड झालेल्या रव्यामध्ये घालते आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालते. आता सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे आणि याचा आपल्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशाप्रमाणे तुम्ही रव्याचेही मेदूवडे करून घेऊ शकता. अगदी झटपट तयार होते. चवीला अतिशय छान लागतात. तुमच्या घरी कुठली पार्टी असेल, किटी पार्टी असेल, मुलांचे बड्डे असेल, वेळावर कोणती पाहुणे आले असेल किंवा तुम्ही मुलांना अगदी टिफिनमध्ये सुद्धा हे मेदूवडे देऊ शकता. आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तयार पिठातला छोटासा गोळा घेतला आणि याचासुद्धा वडा मी थापून घेतला. तेल लावल्यामुळे अजिबात हाताला हे पीठ चिकटत नाही. आता बोटाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मधोमध छिद्र करून घेते आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित छिद्र करून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित यालासुद्धा मेदूवड्याचा आकार द्यायचा.
आता तयार मेदूवडा मी प्लेटवरती काढून घेते आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचा सुद्धा छोटासा गोळा घेतला आणि त्याचा सुद्धा व्यवस्थित वडा थापून घेतला। दोन्ही साईडनी मधोमध छिद्र करून याचा सुद्धा अगदी परफेक्ट मेदूवडा तयार करून त्याच प्लेटवरती काढते आहे। आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा याचप्रमाणे मी मेदूवडे एक एक करून तयार करून घेते। सगळे मेदूवडे तयार झाले आहे। तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। गरम तेल झालं की मग गॅसची फ्लेम लो केली आणि हे वडे यामध्ये सोडते आहे। वडे सोडून झाले की मी गॅसची फ्लेम मिडियम करते आणि मिडियम फ्लेमवरती पहिली साईड व्यवस्थित तळून घ्यायची आणि पहिली साईड व्यवस्थित तळून झाली की मी दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे मेदूवडे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे। अगदी झटपट असे रव्याचे मेदूवडे तयार करून पहा। चवीलाही अतिशय छान लागतात आणि आपण यामध्ये दही घातलं त्यामुळे अगदी फर्मेंट केल्यासारखं हे पीठ चवीला लागतं। तेव्हा अगदी झटपट असे हे रव्याचे मेदूवडे दोन्ही साईडने मी तळून घेतले। बघा याचा रंग अगदी मस्त आला आहे। सगळे मेदूवडे याचप्रमाणे मी तळून घेतले। आता काढून घेते आहे। तुम्ही कुठल्या प्रमाणे कुठल्या पिठाचे कसे मेदूवडे करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा हे सगळे मेदूवडे तयार झाले, तळून घेतले। आता शिल्लक राहिलेले मेदूवडे सुद्धा पहिल्याप्रमाणे एक एक करून सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवरती हे सुद्धा मेदूवडे तळून घेते। अगदी झटपट असे कुरकुरीत हे रव्याचे मेदूवडे करून पहा आणि कसे वाटले तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आज मी तुम्हाला दाखवते त्या सगळ्याच रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। कुठल्याही टोमॅटो सॉससोबत शेजवान चटणीसोबत तुम्ही हे मेदूवडे खाऊ शकता। अगदी मस्त झटपट असे हे रव्याचे मेदूवडे तयार झाले आहे। आवडल्यास नक्की लाईक करा। परफेक्ट रंग आणि परफेक्ट चव या मेदूवड्यांची लागते। आता इथे मी भात घेतला आहे। एक बाउल मी भात घेतला। अगदी तुम्ही ताजा शिळा कुठलाही भात घेऊ शकता। आता हा भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि अर्ध वाटी त्यामध्ये दही घालते। अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं। पाणी खूप जास्त घालू नका। मी फक्त अर्ध्या वाटीच्या जवळपास पाणी घातलं आणि याची अगदी स्मूथ पेस्ट तयार केली आहे। आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतली। त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालते आणि अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ यामध्ये घालते। आता हे सगळं मिक्स करत जायचं। शिल्लक राहिलेल्या भाताचे सुद्धा तुम्ही याचप्रमाणे हे मेदूवडे करू शकता किंवा ताजा सुद्धा भात घेऊ शकता। आता रवा आहे, रवा मुरायला वेळ लागते त्यामुळे मी 10 ते 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवलं। आता यासाठी चटणी करते आहे। भाजलेले शेंगदाणे घातले, थोडंसं सुकं खोबरं घातलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, थोडीशी कोथिंबीर घातली, कढीपत्त्याची पाने घातली आणि 2 चम्मच यामध्ये दही घालते। 1 चम्मच यामध्ये मी जिरं घातलं आणि अगदी थोडंसं पाणी घालून चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्सरमध्ये ही चटणी वाटून घेते। अगदी झटपट अशी ही चटणी होते। यावरती मी तडका देणार नाही आहे। तुम्ही हवं तर याला तडकासुद्धा देऊ शकता। अगदी झटपट अशी ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली। आता 15 मिनिटांनंतर मी बॅटर काढलं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 4-5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातली। आता आलंसुद्धा मी किसून घातलं आहे। 1.5 इंच आलं किसून घातलं आणि कढीपत्त्याचे पानेसुद्धा कट करून घातले। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं। बघा अगदी हे बॅटर छान फेटून घेतलं आहे। आता मिक्स करून झाल्यावर मी इथे एक पळा घेतला आणि हा पळा ओला करून घेतला आहे आणि मागच्या साईडनी तयार पिठातला एक गोळा ठेवते आणि त्याचा वडा थापून घेते। थोडंसं हे बॅटर ढिलं होतं त्यामुळे मी असा पळ्यावरती याचा मेदूवडा थापून घेतला आणि कडकडीत तेलामध्ये हा मेदूवडा मी सोडून घेते आहे। पळ्यावरती तुम्ही असा हा मेदूवडा तयार केल्यामुळे अगदी सोपं जातं आणि तेलामध्ये सुद्धा तळायला अगदी तुम्हाला इझी होतं। आता मी बाकीसुद्धा मेदूवडे याचप्रमाणे एक एक करून तयार करते आणि या गरम तेलामध्ये सोडून घेते आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे मेदूवडे
तळून घ्यायचे आहे. पहिली साईड मी तळून झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित मेदूवडे तळून घेते. दोन्ही साईडने व्यवस्थित हे मेदूवडे तळून झाले. याचा रंग बघा अगदी मस्त आला आहे. चवीला अतिशय छान हे भाताचे मेदूवडे लागतात. आता हे तयार झालेले मेदूवडे काढून घेते आहे आणि शिल्लक राहिलेले सुद्धा मेदूवडे याचप्रमाणे एक एक करून तेलामध्ये सोडते आणि दोन्ही साईडने हे सुद्धा मेदूवडे मी तळून घेते. तेव्हा तुम्हाला असे हे भाताचे मेदूवडे कसे वाटले तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा नक्की सांगा. आणि हे सगळ्या रेसिपीज आवडत असेल तर नक्की लाईक करा. तयार चटणीसोबत मी हे मेदूवडे सर्व करते आहे. आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा. आणि हे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जमेल तितकं शेअर